आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल येथे संस्थेचा 41वा वर्धापन दिन तसेच इयत्ता 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते। यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सरस्वती नरेश कथारा यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला। त्यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारत 2 गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासह कोचिंग क्लासचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली। आजपासून त्यांच्या माध्यमातून प्राची नवनाथ क्षीरसागर इयत्ता 6वी आणि नैतिक नितेश वाघे इयत्ता 5वी यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले। या निर्णयाचे उपस्थित मान्यवर शिक्षक, पालक आणि नागरिकांनी मनापासून स्वागत करत कौतुक केले। यावेळी बोलताना सरस्वती कथारा यांनी समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढाकार घेत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले। योग्य वेळी मिळालेली आर्थिक मदत विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होण्यापासून वाचवते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार ठरते असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीताताई पालचारा या होत्या। त्या प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे प्रथम नागरिक तथा महापौर नितीनभाई पाटील उपस्थित होते। याप्रसंगी उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रामदास शेवाळे, समाजसेवक रविशेठ पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक विजय खानावकर, समाजसेवक सुभाष गायकवाड, सुधागड विद्यासंकुलचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वीकारलेले शैक्षणिक पालकत्व हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आज सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त या इथे आम्ही सर्व नगरसेवक इथे उपस्थित आहोत। आमचे रामदास शेवाळे असतील, आमच्या उपमहापौर प्रमिलाताई असतील, रवीनाथ पाटील असतील, रवी भगत असतील, विजयजी खानावकर असतील आणि ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्या सरस्वती ताई असतील। सरस्वती ताईंनी खरोखर स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे की आज गरिबी किंवा पैशाअभावी ज्या मुलांचं शिक्षण अडू शकतं अशांना त्यांनी आज पुढील शिक्षणासाठी त्यांनी आज मदत देऊ केलेली आहे, त्यांना बळ दिलेलं आहे आणि त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, इच्छा आहेत की पुढे त्यांना जी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घ्यायची त्या उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम आमच्या सरस्वती ताईंनी केलेलं आहे। आणि सरस्वती ताईंचा हा उपक्रम निश्चितच समाजातील आम्हा सर्व समाजसेवक असतील, नगरसेवक असतील यांना प्रेरणादायी असा आहे। निश्चितच यासाठी मी सरस्वती ताईंना आम्हा सर्वांकडून शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। कळंबोलीतील सुधागड एज्युकेशन सोसायटीचा आज 41वा वर्धापन दिन आहे आणि या संस्थेचं खऱ्या अर्थानं जे रोपटं ज्या व्यक्तिमत्वाने लावलं होतं ते दादासाहेब लिमे यांना खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं 41व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। या शुभेच्छा देत असताना एक चांगला उपक्रम आम्हाला सर्वांना आज पाहायला भेटला। आमच्या भगिनी सरस्वती कथारा यांच्या माध्यमातून 2 विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं गेलं। त्याचा इथून पुढील शैक्षणिक खर्च त्यांच्या स्वतःच्या खर्चातून करणार आहेत। त्याबद्दल या निमित्तानं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। सुधागड एज्युकेशन सोसायटी या कळंबोली शहरामध्ये विद्यार्थी घडवत असताना एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमी होत असतं। म्हणजे पाहत असाल हिंदू धर्माचे सण असतील, ख्रिश्चन समाजाचे असतील, शीख समाजाचे असतील, अनेक समाजाचे सण असतील, पण सर्व धर्म समभाव या संकल्पनेतून या कळंबोली शहरामध्ये सगळ्या सणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही शाळा अग्रेसर असते आणि शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगले विद्यार्थी या भागात घडले गेलेले आहेत। भविष्यातही चांगले विद्यार्थी घडावेत असेही शुभेच्छा व्यक्त करतो आणि या शाळेतील सगळे शिक्षक वृंद यांच्या माध्यमातून चांगलं शिक्षण दिलं जातं त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि खऱ्या अर्थानं या संकुलाचे प्राचार्य श्री पालवे सर हे चांगल्या पद्धतीनं या संकुलाचा कारभार करतात, त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार। खरं तर आज इथे आपण सुधागड शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला पालवे सर दरवर्षीप्रमाणे बोलवतच असतात, पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे नेते जयंत म्हात्रे साहेब, प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना
आम्हाला ही शिकवण दिली जाते की आपण जे काही कमवतो त्याच्यातला काहीसा भाग आपण समाजासाठी दान केला पाहिजे. तर आज आम्ही पालवे सरांना मी रिक्वेस्ट केली की सर, आपल्या इथे खरंच खूप गरजू विद्यार्थी आहेत आणि त्यांना काही आर्थिक याच्यानुसार त्यांना शिक्षण घेता येत नसतो, तर मला अशी तुम्ही 2 मुलं द्या की जी मी आनंदाने त्यांचं संगोपन करू शकते. त्यांना जोपर्यंत शिक्षण घ्यायचं आहे तोपर्यंत मी त्यांना शिक्षण देण्याचं काम करेन आणि मला जेवढं शक्य आहे त्यांच्यासाठी मी नक्कीच माझ्या मुलाप्रमाणे काम करेन. आणि जास्त मुलं घेऊन आपल्याला ते शक्य होणार नाही, म्हणून आपण 2च मुलं घेतली आणि मी सरांना बोलले नक्कीच मी त्यांचं जे जे काही शैक्षणिक खर्च असेल तो मी ट्युशनच्या शिक्षणापासून सगळा खर्च उचलायला तयार आहे. आणि मला वाटतं त्या सरांनी आपल्याला आज वर्धापन दिनानिमित्त इथं बोलवलं. मी आपल्या महापौर साहेबांना रिक्वेस्ट केली आणि आमचे नगरसेवक शेवाळे दादा असतील, आमचे रवींद्रदादा भगत असतील, विजयदादा खानावकर असतील आणि सर्वच नगरसेवक हे इथे उपस्थित होते. आणि मला वाटतं असं आपण सगळ्यांनी जर एक जरी मूल घेतलं, मी घेतलंय म्हणून मी सगळ्यांना बोलत नाही, पण एक जरी मूल घेतलं ना तर मला वाटतं आपल्या इथे हे आर्थिक समस्येमुळे जे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात ते राहणार नाहीत. आणि आपले पालवे सर तर असे आहेत की ते कितीतरी मुलं असे असतील, आपण फोन केला सर यांची फी थोडी माफ करू शकता का, तर ते काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना माफ करत असतात. पण आपण फी माफ करा असं बोलू शकत नाही, कारण त्यांचे टीचर्स असतात, त्यांना पगार द्यायचे असतात, शाळेचे काही डागडुजी असते किंवा शाळेचे अनेक कामं असतात. ते जर प्रत्येक मुलाला जर फी माफ केली तर कुठून करतील. त्यासाठी आपण एवढा प्रयत्न केला की 2 मुलांचा पालकत्व मी आजपासून स्वीकारला आहे असं जाहीर करते. आणि माझ्या परिवाराकडून, माझ्या भाजपच्या परिवाराकडून आणि आमचे सर्वच पक्षाकडून आमच्या एवढीच विनंती आहे माझी की सर्वांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी असं हा उपक्रम हाती घ्यावा. खरं तर लोक बोलतात इंग्लिश माध्यमातून शिकलेलीच पोरं बाहेर जातात, पण माझ्या निदर्शनात जसं आलेलं आहे ना, आता माझी मुलं सुद्धा इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतलेलं आहे, पण ते काही करू शकलेले नाहीत. शिकलेत, पण जे सुधागड एज्युकेशन मध्ये शिकलेले आहेत ते आज सर्व बाहेर देशी कामं करतात. कारण इथे शिक्षक वृंद एवढा स्टाफ म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे जोपासतात आणि असं त्यांना टीच करतात की ते घरी गेले तरी मला वाटतं शिक्षकांचा त्यांना फोन असेल की अभ्यास केला की नाही. दुसऱ्या दिवशी आल्यावर त्यांची जी कलकल आहे, जी आपल्या पालवे सरांची कलकल आहे की जे आपल्या इथले विद्यार्थी एकदम गुणवंताप्रमाणे 90%, 94%, 95% असेच विद्यार्थी आता त्यांना बक्षीस देऊन सत्कार केला. शिक्षक यांचा जो संवाद आहे त्याच्यामुळे हे आपले मुलं इथून शिकून जात असतात. आणि मला वाटतं हे सगळं श्रेय हे आपल्या पालवे सरांना आहे आणि आपल्या इथल्या सर्व टीचरांना आहे. आणि मला वाटतं असंच याचप्रमाणे प्रत्येक वर्षी आपल्या इथून एक ना अनेक गुणवंत विद्यार्थी इथून शिकून बाहेर देशी किंवा आपल्या इथं चांगल्या प्रमाणात काम करू शकतील असंच बोलते. जय हिंद. शिक्षण महर्षी संस्थापक स्वर्गीय दादासाहेब लेमा यांनी या कळंबोली नगरीमध्ये लावलेलं हे छोटंसं रोपटं कधी काय वृक्षामध्ये रूपांतर झालं याचा अंदाज आता आपण घेत आहोत. खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर दादासाहेब लिमये आणि त्यानंतर आमचे स्वर्गीय वसंतरावजी ओसवाल आणि त्याच प्रेरणेने आता काम करत असलेल्या अध्यक्ष सौगीताताई. आज 41व्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही या कळंबोली नगर शहरामध्ये सगळ्या मान्यवरांना आमंत्रित केलं होतं. त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिकेचे प्रथम नागरिक सन्माननीय आदर्श आपले नितीनजी पाटील साहेब महापौर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. उपमहापौर प्रमिलाताई पाटील या उपस्थित राहिल्या. पनवेल महानगरपालिकेचे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख श्री रामदासजी शेवाळे साहेब आणि नगरसेवक एक समाजसेवकाचं मोठं व्यक्तिमत्व हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचबरोबर रवी भगत साहेब नगरसेवक कळंबोली पनवेल महानगरपालिकेतले, त्याचबरोबर विजयजी खानावकर, त्याचबरोबर आणखीन आपल्या ज्यांनी आताच आपलं खऱ्या अर्थानं एक समाजासाठी आणि सगळ्या नेत्यांसाठी एक आदर्श घालून दिला त्या आमच्या सरस्वतीताई काथारा
त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि या निमित्ताने खऱ्या अर्थानं शाळेबद्दलची आस्था सर्व आमच्या या असणाऱ्या समाजसेवकाला, नगरसेवकाला आणि या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नक्कीच आहे आणि त्या जाणीवेतून ते आज या ठिकाणी आले आणि एक समाजाला, एक देशाला म्हटलं तर राज्याला एक आदर्श घालून देण्याचा एक प्रथा या ठिकाणी सरस्वतींनी या ठिकाणी केली की खरोखर या ठिकाणी मुलांना आईवडील नाहीत, पुढे अनाथ आहेत, अशा मुलांचं शिक्षण व्हावं हा एक दृष्टिकोन या सर्व मंडळीच्या मनामध्ये आला आणि त्यातून ही प्रेरणा सुरू झाली. खऱ्या अर्थानं सुधागड एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांचं मनापासून कौतुक आणि त्या एवढ्या परिवाराचे 10,000 विद्यार्थी पालकांचे या सगळ्याच या नगरसेवकांना नक्कीच आशीर्वाद लागतील आणि या ठिकाणी आपलं नाव, कळंबोलीचं नाव, पर्यायाने पालिकेचं नाव आणि राज्याचं नाव असंच उंचावत नेण्याचं काम आम्ही सर्व मिळून, शाळा, आमचे पदाधिकारी, या ठिकाणचे सर्व नगरसेवक, माजी विद्यार्थी आणि आता जे काम करणारे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी बरोबर घेऊन जाऊ. या ठिकाणी आज हा मला योगायोग आला आणि हा कार्यक्रम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. त्या निमित्ताने या विद्यासंकुलाच्या वतीने या सर्व मान्यवरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. नितीन पाटील यांनी आपल्या मनोरंजन मी बाहेर गावात शिकून आलेलो आहे आणि त्या युनिव्हर्सिटीचं नाव सांगताना मला अभिमान वाटतो. तसेच कळंबोलीमध्ये विद्यार्थी जेव्हा शिकतील त्या सुधागड एज्युकेशन सोसायटीचं नाव सांगताना अशी खूप वाटचाल आपली कशा प्रकारे. सुधागड एज्युकेशन वाटचाल खऱ्या अर्थानं सुधागडला मोठा म्हणजे सामाजिक आणि असा वसा आहे. दादासाहेब लिमये असल्यापासूनच याचा वारसा आहे. या सुधागड एज्युकेशन कळंबोलीमधून शिकून गेलेली आजही आपल्याला परदेशात असणारी मुलं आपल्याला चांगल्या वेल सेटल म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंट एकदम चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अनेक क्षेत्रात आहे, डॉक्टर फील्डमध्ये आहे, वकील फील्डमध्ये आहेत, इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहे, सामाजिक क्षेत्रात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर या विद्यालयात शिकून आज या कळंबोली शहराचं नेतृत्व करणारी मंडळी आमच्यामध्ये आहे. त्यामध्ये रवी शेठ असतील, आपले बापू असतील, ताई असतील, आमचे विजय शेठ असतील. अगदी मनापासून आणि हे सगळ्यात मोठं काम आहे जे समाजाला धरून ठेवणं आणि घडवणं आणि त्यांचा विकास करणं, याच्या पलीकडे आणखीन काय असू शकतो. अशा पद्धतीची निर्माण करणारी ही संस्था, सगळे विद्यार्थी आणि असे परदेशापर्यंत पोहोचवणारी, गगन भरारी घेणारे विद्यार्थी तयार करणारी एक संस्था आदर्श म्हणून या कळंबोली शहरात अतिशय मानाने या ठिकाणी उभी आहे आणि त्याचा आम्हाला अतिशय सार्थ अभिमान आहे. यापुढेही यांच्या माध्यमातून असेच परदेशापर्यंत, दुसऱ्या देशामध्ये स्वतःचे रोजगार घेऊन या ठिकाणी मुलं आपल्या या ठिकाणी असेच गगन भरारी घेत जावं अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मागचा वासा घेऊन यापुढे पण या सगळ्या मंडळीच्या वतीने आमचे विद्यार्थी असेच तुम्हाला राज्याच्या राजकारणात असो, समाजकारणात असो किंवा अर्थकारणात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो तुम्हाला नावाजलेली दिसते. धन्यवाद.